प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव विठ्ठला जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता समचरण सरोजम सांद्रने लाभदावम जगननिहित बाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धबलः संविठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिङ्गं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते मस्तके पाया मस्तके पाया मस्तके
पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या वार करे संताचा या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या वार करे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जिचे पिढे बाळ प्राणतियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी स्वर्गीय वैकुंठवासी गंगा भागीरथी रखमाबाई पांडुरंग सांगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनी पिंडदान ज्ञानदान आणि अन्नदान अशा त्रिवेणी संगमावर आपल्या आईकडील 21 पिढ्या आणि बापाकडील 21 पिढ्या अशा 42 कुळाचा उद्धार व्हावा आणि तो अधिकार नियतीनं शास्त्रानं वंशजाला दिलात म्हणून दुःखित अंतकरणानं सांगळे परिवार तथा आव्हाड परिवार आणि संबंधित अप्त इष्ट सगळे सोयरे गणगोत्र सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही आदरांजली या मातेच्या चरणी समर्पित करताना एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन आणि त्या माध्यमातून गायलेला अभंग देवमान्य संतमान्य 5व्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा माय लेकराचा नातं सांगणारा जिव्हाळा सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला. भजन करा विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग सर्वांच्या श्रुत असेल नसेल अभंग मोठं गोड आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय लेकराला झालेली इजा लेकराला झालेला त्रास आई सहन करत नाही कारण ती जखम आईच्या काळजाला होते. ऐकलत आपण कधीतरी ठेच लेकराला लागावी आणि जखम आईच्या काळजाला व्हावी. ताप लेकराला यावा आणि घाम आईच्या अंगाला चालावा. असं अतूट नातं माय लेकराचं असतं. म्हणून ज्यांच्या जीवनातील आई गेली सर्वस्व प्रेम संपलं त्या व्यक्तीच्या जीवनातलं. जगद्गुरु तुकोबराय या पवित्र धाग्याची नात्याची ओळख करून देतात. जिचे पिढे बाळ प्राणतियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव आणि सूत्रदोरी एक जीव. आईचा स्वभाव कसा असतो महाराज म्हणतात तो शेवटच्या श्वासापर्यंत जसा पहिला तसाच. बदलला निसर्ग बदलली नियत बदलला माणूस पण आईच्या स्वभावात आईनं कधीच आणि केव्हाच बदल केला नाही. या जगाच्या बाजारात हजारो नाते असले तरी माय लेकराचं नातं हे अविस्मरणीय आहे. म्हणून आईच्या संबंधानं तुकोबराय तुम्ही अजून काय सांगाल तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आई म्हणजे वंशाच्या दिव्यासाठी सुखाची तिजोरी आहे. आई सुखाची तिजोरी आहे. सुखाची विश्रांती आणि उमटे मातेची या चित्ती. तिच्या हृदय पटलावर वंशाच्या दिव्याच्या संबंधानं जे सुख तिनं साठवून ठेवलं दुःख स्वतः तिनं पचवलं दुःख तिनं घोटलं आणि वंशाच्या दिव्यासाठी केवळ आणि केवळ तिनं सुख आपल्यासाठी जमा करून ठेवलं. ती सुखाची तिजोरी सुखाची ठेव आज 1 वर्ष झालं
या परिवाराच्या जीवनातून निघून गेली. महाराज मग आई गेल्यानंतर हे नातं पुन्हा मिळेल का? जगद्गुरु तुकोर म्हणतात मला एक नातं घावलं बुवा, तुम्ही संत माये बाप कृपावंत. म्हणजे आईची जागा संत घेऊ शकतात, बापाची जागा संत घेतात. म्हणून तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. किती कृपावंत? आई लेकरावर कृपा करते तसं संत सुद्धा विश्वावर कृपा करतात. म्हणून दोनही पात्र उंचीचीच. विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी स्वर्गीय मातोश्री गंगा भागीरथी रखमाजींच्या जाण्यानं दुःखित असलेला हा सांगळे परिवार, त्यामध्ये आदरणीय अशोकराव भाऊ, त्याचप्रमाणे मंदाताई, या दोन लेकरांच्या जीवनातली आई हरवली. आज 1 वर्ष पूर्ण झालं. खरं तर आजींचं माहेरही गावातलंच आणि सासरही तिथंच. आव्हाड परिवाराच्या पवित्र प्रांगणामध्ये उगवलेलं तुळशीचं रोपडं पांडुरंग बाबाच्या सांगळे परिवाराच्या पवित्र प्रांगणामध्ये त्याचं रोपण केलं आणि त्याचा वटवृक्ष झाला. त्या वटवृक्षाला लागलेली 2 अपत्य म्हणजे आदरणीय अशोकराव भाऊ आणि मंदाताई. त्याचप्रमाणे आजींचे असणारे पुतणे आनंदा भाऊ, नंदू भाऊ, राम भाऊ, शिवाजी भाऊ, विलास भाऊ आणि निवृत्ती भाऊ आदी करून संपूर्ण त्यांचा सांगळे परिवार. त्यामध्ये आजींचे नातू तेजस आणि अनिकेत, आजींचे 2 बंधू आदरणीय सोमनाथ भाऊ आणि बाबूराव भाऊ, भगिनी जनाबाई आणि सकूताई. खरं तर या कार्यक्रमाच्या संबंधानं मला ज्यांनी सूचना केलीत ते स्वर्गीय मातोश्री रखमाजींचे बंधू बाबूराव भाऊ यांनी माझ्याशी केलेला संपर्क आणि त्यांच्या माध्यमातूनच आज या आजींची सेवा करण्याची मिळालेली संधी. जिवंतपणी तुम्ही दोनही परिवारांना आजींकडे लक्ष दिलं, यथोच्छ त्यांची सेवा केली. पण पिकलं पान गळायचंच हा या निसर्गाचा नियम आहे आणि ते अनुसंधान साधून 1 वर्षापूर्वी आजी आपल्यातून निघून गेल्यात. त्यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत मी अभंग तुकोबरांचा गायला. अभंगाला सहसाथ करण्यासाठी आपल्या दापूर गावातील सर्व माझे वैष्णव वारकरी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वजण उपलब्ध असतात. आजही सुद्धा या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या पवित्र व्यासपीठावर या भजनी मंडळाला वंदन करतो. त्यामध्ये आदरणीय अशोकराव भाऊ असतील, साबळे पाटील, त्याचप्रमाणे आमचे आयुर्वेदाचार्य डॉक्टर आव्हाड आदी करून सर्व या ठिकाणी मंडळी, सर्व चेअरमन वगैरे ही मंडळी सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्वांना वंदन करतो. नेहमीच आपल्या गावावर प्रेम करणारे भजन सम्राट, स्वर सम्राट, गायन गंधर्व आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे प्रकाश महाराज शेळके, त्यांच्या सहसाथीला दोडीवरनं आलेले युवा गुणीजनामध्ये ज्यांचं नाव आहे असे आदरणीय कैलास महाराज, त्यांना वंदन करतो. माझ्याबरोबर आलेले आदरणीय गायनाचार्य, भजन सम्राट, सर्वांच्या सुपरिचित आपल्या गोकुळजी महाराज होंडे आणि प्रवीण भाऊ, त्याचप्रमाणे मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू आपल्या गावचं भूषण आहे आदरणीय तालमणी सुनील महाराज, त्यांना वंदन करतो. त्याचप्रमाणे ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी उपलब्ध आहे, आपल्या पंचक्रोशीमध्ये सिन्नर तालुक्यामध्ये नाव आहे त्यांचं, आमचे हरिभक्तीपरायण राम महाराज कांडेकर महाराजांची गोड साऊंड सिस्टम आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्यांच्या चॅनलद्वारे या ठिकाणी होतं आहे ते साईनाथ भालेराव यूट्यूब चॅनल, आमचे भालेराव सरांचं
या पंचक्रोशीमध्ये चांगलं नाव आहे. मागचाही एक कार्यक्रम त्यांनी शूट केलेला आहे आणि आजही सुद्धा या ठिकाणी रखमाजींचा जीवनपट कायमस्वरूपी भावी पिढीला आपल्याला पाहायला मिळावा, हे कीर्तन ऐकायला मिळावं म्हणून कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणाक्षणाची टिप्पणी महाराज या ठिकाणी करता आहेत. त्यांच्या चॅनलसाठी खरं तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा शुभेच्छा द्यायच्या आहे. आणि हा कार्यक्रम ज्या दिवशी ते आपल्याला टाकतील त्या दिवशी आपण शक्यतो आपल्या ग्रुपला, नातेवाईकाला तो टाकल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यातून त्यांना मिळेल असा आशावाद व्यक्त करतो. खरं तर दुःख एकाच गोष्टीचं आहे की जीवनातली आई कधी कुणाच्या जाऊच नये. पण या निसर्गाचा नियम, या मृत्यू लोकामध्ये जो येतो त्याला जावं लागतं. उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, माऊली ज्ञानोबरायानं दिग्दर्शन केलं. किंवा उपजली या पिंडा मरण सांगाते आणि मरते उपजते सवेची ते. या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला जावंच लागणार आहे, त्यात काही शंका नाही. पण गेल्याच्या नंतर त्या पात्राचा सुगंध या जगतामध्ये शिल्लक असला पाहिजे. म्हणून नाते भरपूर आहेत, काका काकी, मामा मामी, भाऊ भाऊजाई. पण आई नावाचं नातं जे सुगंध देऊन गेलं त्यानंतर त्या नात्याची झीज कुणी भरून काढली नाही. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आई नावाचं पात्र रेखाटत असताना भगवंत कशानं प्राप्त होतो, किती प्रेम करतो याचं दिग्दर्शन केलं. किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा. म्हणजे भगवान परमात्म्याकडे जात असताना मातृत्व भावाचं वात्सल्य प्रेम ज्याच्याकडे असेल त्या वात्सल्य भावानं जीवाला देवापर्यंत जाता येतं. आणि तो भाव जर आपल्या जीवनामध्ये कोण देत असेल तर ती केवळ आपली जन्मदाती आई देते. आईनंतर दुसरं कुणी नाही. म्हणून आई नावाचं पात्र कुणाच्याच जीवनातलं जाऊ नये. आई किती प्रेम करते. महाराज जीवाच्या पल्याड प्रेम करते. स्वतःच्या अस्तित्वाचा कधी ती विचार करत नाही, तिच्या वंशाच्या दिव्याचा विचार करत असते. त्यातली त्यात एकट्या पोराचा संसार सजवताना आईला लई त्रास होतो, बापाला तितकाच त्रास होतो. म्हणून कधीतरी एकट्या पोराचे आईबाप होऊन पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत केवळ आणि केवळ तिने आपल्या हृदयपटलावर आपल्या वंशाच्या दिव्याला जागा दिलेली असते. मी प्रास्ताविकात बोलून गेलो, ठेच लेकराला लागावी आणि जखम आईच्या काळजाला व्हावी. महाराज ताप लेकराला यावा आणि घाम आईच्या अंगाला चालावा. देह जरी भिन्न वाटत असले ना साबळे महाराज, देह जरी भिन्न वाटत असले तरी हृदय एक असतं. त्या हृदयाची जाणीव करून घेण्यासाठी संस्कार लागतात. आणि आज ज्या आजीनं संस्कार दिलेत, परिवारातली सगळी नाते जपलीत, गावाची गावामध्ये आव्हाड परिवाराचा, सांगळे परिवाराचा, अन्य जोडलेले परिवार हे सगळे या माता माऊलीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते जोडलेत. बॅनरवरचा फोटो सांगतो, त्यांनी केलेले कष्ट चेहरा बोलतो. म्हणून आयुष्याच्या वाटेवर कष्टकरी माणसं ही इमानी असतात. इमानदारीनं कष्ट केले आणि वंशाच्या दिव्यासाठी आज एक गोड असं एक व्यासपीठ निर्माण करून दिलं या माता माऊलीनं. आज ती मूर्त हरवली. आज भावंडांच्या जीवनातली भगिनी गेली, लेकरांच्या जीवनातली माय गेली, संबंधित नातेवाईक आपल्या जीवनामध्ये जे ते नातं जोडून या माता माऊलीनं प्रेम दिलं. आज तिला आम्ही काय देऊ शकतो? काय द्यावे त्यासी भावे उतराय, ठेवी तो हा पायी जीव थोडा. म्हणून हजारो नाते जीवनामध्ये आहे. गाथा नावाच्या प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना आईच्याच प्रेमाला का जागा दिली? शेळके महाराज आपण याच्या अगोदरही आपल्यासमोर बोललो असेल, पण पुन्हा बोलून जातो. स्त्री संबंधांना प्रमुख 3 नाते आहेत. एक आईचं, एक बाईचं आणि एक ताईचं. आता मला नाते इसकटून सांगायची गरज नाही. बाईचं नातं हे अर्ध्या आयुष्यात आलं. ताईचं नातं सणापुरतं आहे, दिवाळीच्या आणि रक्षाबंधनाच्या. पण आईचं नातं कुठपर्यंत असं जर विचाराल तर अथपासून इथीपर्यंत. आई स्वर्गात जरी गेली तरी वंशाच्या दिव्यावर त्याच नात्यानं तितकंच प्रेम करते. स्वर्गात गेली तरी. त्याच्यासाठी आपण नेहमीच ऐकलं, घार हिंडते आकाशी आणि चित्त तिचे पिलापासी.
घार आकाशामध्ये भटकंती करते, पण तिचं लक्ष आपल्या पिलावर केंद्रित असतं. का? एक बहिर ससाना नावाचा तो हलकट पक्षी माझ्या लेकराच्या नरडीचा घोट घेईल. म्हणून एक डोळा तिचा अन्न शोधण्यामध्ये आहे आणि एक डोळा तिचा त्या वंशाच्या दिव्याकडे आहे. तिनं त्याला हृदय दिलेलं आहे. म्हणून आपल्या लेकराला दुसऱ्याकडून दगा फटका होऊ नये म्हणून स्वतःचं अस्तित्व धोक्यात घालते ती आई. स्वतःचं अस्तित्व, त्याला दापा थोडसं लेकरांना कोणीतरी, स्वतःचं अस्तित्व जीवनामध्ये आपल्याला धोक्यात घालते. महाराज म्हणतात त्या पात्राला आई म्हणतात. आज या परिवारातील आई गेलीत. महाराज, मुलगा एकच आहे, कन्या एक आहे, नातं मोठं आहे, गणगोत्र पाहिजे तेवढं आहे, संबंध मोठ्या लोकांशी जोडलेले आहेत. पण तरीही सुद्धा जीवनाच्या वाटेवर तुम्ही आईला एक सेकंद वाढून देऊ शकले नाही. मग मूर्त हरवली, कीर्त बाकी आहे आणि त्या कीर्तीला उजाळा देण्यासाठी आपण इथं दुःखित अंतकरणानं जमलो. गेली 2-3 महिन्यापूर्वीच आजींचे बंधू बाबूराव भाऊ आणि सोमनाथ भाऊ, तर बाबूराव भाऊंनी केलेला संपर्क आणि त्या माध्यमातून महाराज असं अशी सेवा करायची आहे. योगायोग असतो, कोण कोणासाठी सगळं पळतंय. याच्याही अगोदर या गावामध्ये अनेक प्रासंगिक आपण कार्यक्रम केलेत, याच्या आपण सर्वजण साक्षीदार आहात. पण खरं म्हणजे हा नाळ जोडलेला असतो, कुणाचं तरी ऋण कुणावर तरी असतं आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी इच्छा असो अथवा नसो आपल्याला तिथपर्यंत जावंच लागतं. हा भगवंतानं जोडून दिलेला नाळ जपायचा असतो. आज माझ्या वाट्याला सेवा आली. वर्षभर तुम्ही रडत होता आजींसाठी. आज मला गावातील सगळ्या भजनी मंडळाला गुणीजनाला साक्षी ठेवून अभंग तुकोबरायचा समोर घेऊन रडायचंय ते 1 तासभर. आई नावाचं पात्र तुमच्या समोर रेखाटायचंय. याच्या अगोदर प्रासंगिक कीर्तनामध्ये आपण बाप मांडलात, बापाचा जीवनपट मांडलात. मागच्या वेळेस भाऊंनी त्याचं शूटिंग केलं. वेगवेगळ्या क्लिपा त्यांच्या माध्यमातून आजही आपल्या समोर या प्रभागात मिळतात. मला फक्त एकच सांगायचंय का आई नावाचं पात्र सुद्धा काय असतं, तर त्याचं कारण आहे. महाराज म्हणतात जगत नियंता प्रभू परमात्मा सर्वगुण संपन्न आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती देवाकडे आहे. पण हे सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना सुद्धा देवाचा चेहरा पडला आणि तो साधू संतांनी वाचला. हो, पडलेला चेहरा साधू संतांनी जेव्हा वाचला तेव्हा साधू संतांनी भगवंताला विचारलं, देवा स्वर्गात काय कमी आहे तुम्हाला? कामधेनू कल्पतरू नाना प्रकारचे भोग आहे. मग एवढं अवेलेबल असताना सुद्धा तुमचा चेहरा का पडला? तेव्हा भगवंतानं साधू संतांच्या समोर आपलं दुःख व्यक्त केलं. गड्यानो, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला आई मिळाली. मी कमनसीब आहे, मला आईची मांडी आणि तिचा पदर आणि तिची ऊब नाही मिळाली. मग सगळं असताना सुद्धा देव संताच्या समोर वसमरला. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी आईच्या प्रेमाला मुकला आणि तो स्वतःला बोलायला लागला का मी भिकारी आहे आणि तुम्ही श्रीमंत आहात. का? तुम्हाला आई मिळाली, मला आई नाही मिळाली. मग आपल्या श्रीमंतीच्या मस्तीत जीवन जगताना जे देवानं खेद व्यक्त केला, आम्हाला आमची श्रीमंती जपता आली पाहिजे, म्हणजे आई वडिलाची किंमत राखता आली पाहिजे. आज तसं घडताना आम्हाला दिसत नाही. घराघरात 4 भिंतीच्या आत जे वादळ उठलंय ते फार विचित्र आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. आज आमचे आई वडील शेवटचा वृद्धकाळ ते आश्रमामध्ये काढताय. कधी आमच्या जीवनाला दिशा मिळेल? कधी आम्हाला हे कळेल का हे पात्र किती उंचीच आहे? म्हणून जिनं आमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले ती आई जाणवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायानं सेवेला घेतलेल्या अभंगाला जागा दिली. ते पहिलं चरण. जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे बाळ. प्राण तिये साविका
ऐसा माते का स्वभाव ऐसा माते का स्वभाव ऐसा माते का स्वभाव बाळाला होणारी इजा आई सहन करत नाही. अभंग जन्माला आला. माझे जगद्गुरु तुकोबरा आईच्या स्वभावाची जाणीव करून देतात. जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ. मी प्रास्ताविकातही बोललो. शक्यतो आई एका लेकरावर किती प्रेम करते. अशोक भाऊंसाठी केलेलं प्रेम, त्यांच्या कुटुंबाची जोपासना करत असताना महाराज नातवंडा पतवंडांबद्दलचं प्रेम, किती प्रेम असतं आईच्या संबंधानं, अगणित. अपेक्षेच्या पलीकडं या जगाच्या बाजारामध्ये प्रत्येक माणूस माणसावर प्रेम करतो, पण त्या प्रेमाच्या बुडासी स्वार्थ आहे. प्रेमाच्या बुडासी स्वार्थ आहे. भजने कीर्तनकारावर प्रेम करतात, कीर्तनकार भजनावर प्रेम करतो, अन्य नाते माणसं माणसाशी प्रेम करतात, पण आईच्या प्रेमाची झीज भरून निघत नाही. ऐसी कळवळाची जाती करीला बाबीन प्रीती करीला बाबीन प्रीती. ऐसी कळवळाची जाती करीला बाबीन प्रीती करीला बाबीन प्रीती. ऐसी कळवळाची जाती करीला बाबीन प्रीती करीला बाबीन प्रीती. ऐसी कळवळाची जाती करीला बाबीन प्रीती करीला बाबीन प्रीती. आले पुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती करीला बाबीन प्रीती. ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती. सुंदर. महाराज म्हणतात लाभाविन प्रीती. जी करते ती आई आहे, फलाची अपेक्षा करत नाही. आम्ही प्रत्येक माणूस काहीतरी अपेक्षेनं प्रेम करतोय. माणूस माणसावर प्रेम करतो, त्यामध्ये काहीतरी अपेक्षा आहे. महाराज म्हणतात करी लाभाविन प्रीती. कुणावर प्रेम करते? वंशाच्या दिव्यावर करते. किती प्रेम करते? शेवटच्या श्वासापर्यंत करते. त्या प्रेमाचं गणित होत नाही, त्याचं मोजमाप होत नाही. एवढं प्रेम आमच्या आईनं आमच्यावर केलं. आम्ही काय दिलं तिला? काय द्यावे त्यासी व्हावे उतर आई. आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा येत सेवा हा दारवंटा. सेवा नावाचा दरवाजा आहे फक्त. म्हणजे जोपर्यंत आमचे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आम्हाला त्यांची सेवा करायची आहे. गेल्यानंतर सुद्धा पू नावाच्या नरकातून सोडवण्याची जबाबदारी आमची आहे. जे पितरा ते तारिती, जे पूर्वजा ते उद्धरती, पुत्र तया ते म्हणती. पुत्र असा असावा का त्याला आपल्या पितरांच्या संबंधाची काळजी असावी, त्यांना त्यातून सोडवण्याची जबाबदारी त्यांना निभवावी. मग पुत्र कसा पाहिजे? गांधारीचं गबाळ 100 झालं, काय कामाचं शेळके महाराज? गांधारीचं गबाळ 100 झालं, उपयोगाचं नाही. पांडव 5च पुरे. पांडव 5च पुरे का? ती 5च पांडव महाराज भगवंताशी कनेक्ट आहे, नातेगोते जपतात. म्हणून 100 कौरवांची पसंती केली नाही देवानं आणि 5 पांडवांना सोडलं नाही वाऱ्यावर देवानं. त्याचं कारण काय? ते नात्याशी कनेक्ट आहे. भक्ती किती उंचीची करता तो भाग नंतरच आहे, पण किमान आपल्या जीवनामध्ये दोष नाही ठेवत. महाराज मुलगा एक जरी असेल आणि तो मुलगा चांगल्या पद्धतीनं जर वागत असेल तर त्याचं श्रेय आपल्या आई वडिलाला दिलं जातं. आई वडिलाला दिलं जातं, विशेषत्वानं आईला. म्हणून अनेक साधू संतांनी अनेक प्रमाणं दिलीत. पैकी बघा तुम्ही, सावता बाबांनी केलेला पुरुषार्थ श्रेयवाद आई वडिलाच्या संबंधानं. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा पुत्राची उंची वाढवत असताना कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. महाराज म्हणतात तयाचा हरिक वाटे देवा. पण आई वडिलाला त्या अभंगामध्ये आपुलिया हिता जो आईसे जागता, धन्य माता पिता तयाची या.
महाराज म्हणतात आई वडिलाला त्याबद्दलचं श्रेय दिलं. तसं आपला मुलगा चांगला आहे तर त्याचं श्रेय सुद्धा महाराज आई वडिलाला जातं, विशेषत्वानं आईला जातं. महाराज म्हणतात मुलगा हबप आहे मग कुळाचा उद्धार होणार आहे आणि धन्य आहे त्याची आई. धन्य त्याची माय प्रसवाली, धन्य त्याची माय प्रसवाली, धन्य त्याची माय प्रसवाली, धन्य त्याची माय प्रसवाली. नारायण गाय नारायण गाय, नारायण गाय नारायण गाय, नारायण गाय नारायण गाय, नारायण गाय नारायण गाय. धन्य त्याची माय प्रसवाली, धन्य त्याची माय प्रसवाली. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसावली, प्रसावली तया कुळाचा उद्धार. महाराज म्हणतात त्याच्या कुळाचा उद्धार होतो ज्या आईनं सात्विक मुलाला जन्म दिला. राजस आणि तामस आपल्या पितरांचा उद्धार नाही करू शकत. मग पितरांचा उद्धार करण्यासाठी मुलगा सात्विक असला पाहिजे, त्याला आपल्या पवित्र नातं कळालं पाहिजे, आई वडिलाची उंची कळाली पाहिजे. याच्या अगोदर मी बोलून गेलो, पुन्हा सांगून जातो. आई वडील म्हणजे आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म आहे. बाप म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि आई म्हणजे रुक्मिणी. नावही रुक्मिणीच आहे बघा. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कळायला पुंडलिक लागतो. आई वडिलाचा धागा कळायला पुंडलिक लागतो. म्हणजे पुंडलिक कोण? ज्याच्या घरामध्ये रक्तात संस्कार आहेत. ते कुठून मिळतात? आमच्या आई वडिलाकडून मिळतात, विशेषत्वानं आईकडून मिळतात. म्हणून गोड कौतुक करताना वेदाचा प्रारंभ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल, वेदानं पहिल्यांदा वंदन जर कोणाला केलं असेल शेळके महाराज तर ते आईला केलं. मातृदेव भव, तदनंतर पितृदेव भव, मग आचार्य देव भव, मग अतिथी देव भव. मग वेद सुद्धा आईला वंदन करतो. त्याचं कारण आई सर्वसाधारण नाही. आ म्हणजे आत्मान, ई म्हणजे ईश्वर, येती मिळून झाला आई. आई म्हणजे ईश्वरी तत्व आहे आणि ते ईश्वरी तत्व देवानं आमच्या चार भिंतीच्या आत का दिलं तर त्याचं उत्तर आहे, मुलाला पूजा करण्यासाठी दिलेलं दैवत आहे. आपल्या चार भिंतीच्या आत देव घरातलं आपलं खरं दैवत कोण आहे? ती आमची आई आणि नंतर आमचा बाप. महाराज हे दैवत आहे आणि त्याची पूजा करून काय मिळतं? खरं सांगू, आई वडिलाची पूजा करून तुम्हाला देव मिळवता येईल, पण देवाची पूजा करून गेलेले आईबाप मिळवता येत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणजे आई वडिलाचं सामर्थ्य केवढं मोठं आहे. आई वडिलाच्या सेवेतून परब्रह्म आपलंसं करता येतं. याच्याही अगोदर आपण बघितलं पुंडलिके काय केले, परब्रह्मे उद्धर. माय बाप केवळ कासे, माय बाप केवळ कासे, माय बाप केवळ कासे, माय बाप केवळ कासे. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तीर्थासी पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. कायम ऐकण्यातलं प्रमाण आहे, आम्ही बदल करत नाही. शोकांतिका आहे. माये बापे केवळ कासी, तेने न जावे तीर्थासी. ऐसा होई सावधान हृदयी धरी नारायण. सावध हो बाबा, हृदयात पांडुरंगाला जप, पण पाहताना पांडुरंगाला आईबापात पहा. का म्हणून पाहायचंय? महाराज म्हणतात त्यांनी आमच्यासाठी कुछ काही करून ठेवलंय. ते नसते तर आम्ही कुठून? क्षणभर मनामध्ये विचार करा, बसलेल्यापैकी तुम्ही आपण सगळ्यांनीच. आज आपण जे सगळं स्थावर उपभोगतोय हे कोणामुळे?
तर त्याचं बुडाची श्रेय फक्त आमच्या आईवडिलांना जातं. कारण आमचे आईवडील नसते तर आम्ही कुठून आलो असतो. म्हणजे आमच्या आईवडिलांमुळं आम्हाला हे सगळं पाहायला मिळालं. पंचतत्वाचा देह हा पिंड त्यांनी आम्हाला दिला. देण्यापुरते मर्यादित राहिले नाही, आमचं संगोपन सुद्धा पुन्हा त्यांनीच केलं. काय? आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था प्रतिकूल परिस्थितीमध्ये चालता येत नव्हतं तेव्हा बोटाला धरून चालायला शिकवलं ते आमच्या आईनंच. खाता येत नव्हतं तेव्हा स्वतःच्या पोटाला पीळ मारून खाऊ घातलं ते आमच्या आईनंच. आमच्या हाताने आम्हाला खाता येत नव्हतं. एक काळ असा होता. आता आम्हाला सगळंच उपलब्ध आहे पण आमची खाऊ घालण्याची दानत नाही. शोकांतिका आहे जीवनामध्ये. या सगळ्या गोष्टीची आठवण करून देताना आई काय करते? महाराज म्हणतात ती आई सकाळी सकाळी स्वतःचं अस्तित्व धोक्यात घालून आपल्या लेकराच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था ती आई करते. साधू संतांनी फार गोड रेखाटलं बरं का. प्रभाते प्रभाती चारी यासी जाये पक्षिणी, प्रभाती चारी यासी जाये पक्षिणी, प्रभात तारे यासी गाये पक्षिणी, प्रभात तारे यासी गाये पक्षिणी. पिलुवाट पाहे उपवासिनी पक्षिणी, प्रभात तारे यासी गाये पक्षिणी, प्रभात तारे यासी गाये पक्षिणी. ताने वत्स घरी बांधिलेस देवा, ताने वत्स घरी बांधिलेस देवा, तयारू दई धावा माऊलीचा पक्षिणी, प्रभात तारे यासी गाये पक्षिणी, प्रभात तारे यासी गाये. तान्ह लेकरू ते पिलू घरी आहे. आई प्रतीक्षेत आहे. पहाटे पहाटे उठते. स्वतःच्या शरीराची पर्वा करत नाही. का सगळं करते? तिला माहिती आहे माझ्या लेकराचा उपासमार होऊ नये म्हणून. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. स्वतःचं अस्तित्व धोक्यात घालून जिनं आमच्यासाठी खूप काही करून ठेवलं. महाराज म्हणतात त्या आईच्या उरणातून आम्ही उतरही नाही होऊ शकत. म्हणून जीवनामध्ये मुलं किती आहे? गांधारीला 100 झाली, काय कामाची ठरली? संस्कार विरहित राहिली. पांडव 5च आहे पण संस्कार आहे कुंतीनं दिलेले. महाराज संस्कार आहे जीवनामध्ये. म्हणून माणूस प्रॉपर्टीनं मोठा असतो हा गोड गैरसमज डोक्यातून काढून टाका. संस्कारानं माणूस मोठा असतो. म्हणून जीवनामध्ये मुलगा एकच असावा पण तो सुसंस्कृत असावा. पुरे एकची पुत्र माय पोटी, पुरे एकची माय पोटी, हरी स्मरणे उद्धर कुळ कोटी, हरी स्मरण उद्धर कुळ कोटी, हरी स्मरणे उद्धर कुळ कोटी, हरी स्मरण उद्धर कुळ कोटी. धन्यवंशी जन्मला भगीरथ, धन्यवंश जन्माला भगीरथ. महाराज म्हणतात धन्यवंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. महाराज गांधारीचं गबाळ 100 झालं. आईबापाची सेवा नाही, साधू संताची सेवा नाही, देव नाही कळाला. बाकीचं सोडा, देव नाही कळाला. पण आयुष्याच्या वाटेवर संस्कार दिले. एकच मुलगा असावा, तो सुसंस्कृत असावा. अशोक भाऊंसारखा एक मुलगा, एक कन्या, भावंडांचं प्रेम जोडून ठेवलं, नातेगोते जोडून ठेवले. अखंड जीवनामध्ये पांडुरंग बाबाच्या खांद्याला खांदा लावून संस्कार केला. दोन्ही कुळाचं नाव उज्ज्वल केलं. आज ते पात्र काळाच्या पडद्याआड गेलं. किती खस्ता खाते आमची आई, आमचा बाप.
एका लेकरासाठी रात्रंदिवस कष्ट करतात. यश येतं नाही येतं तो नंतरचा मुद्दा आहे, पण प्रयत्न किती मोठे गोड आहे. आणि ज्या दिवशी आपल्या लेकराला इजा होईल त्या दिवशी ती आई सहन करत नाही, ती कधीच नाही सहन करत. आपल्या लेकराला होणारा त्रास आई कधीच सहन करत नाही आणि सहन केलाही नाही. महाराज दृष्टांत सर्वांना ज्ञात आहे, जाता जाता सांगून जातो साबळे महाराज. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकला, अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकला आणि दुश्मनांना डाव टाकला आणि अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये गतप्राण झाला. त्यावेळेस धाय मोकलून रडत होती सुभद्रा, धाय मोकलून रडत होती, कारण तिच्या वंशाचा दिवा गेला होता. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. जगद्गुरु तुकोबरानं आईच्या हृदयाला जो पाझर फुटतो त्याचं दिग्दर्शन केलंय. तुकोबर म्हणतात, आई किती रडते, शोक करते. ती सुभद्रा शोक करते, माझ्या वंशाचा दिवा गेला. नातलग सांत्वनासाठी येतात, जो तो ज्याची त्याच्या परीनं सांत्वन करतो. आईचं समाधान होत नाही. शेवटी कृष्ण सखा भेटायला येतो आणि तो सांगत असतो बहिणीच्या नात्यानं, ताई हे काय तुझ्याच बाबतीत घडलंय का? अगं रडायचं बंद कर. तेव्हा ती सांगत असते, दादा रडू नाही तर काय करू. आपल्या बहिणीला आलेलं, बहिणीवर आलेलं संकट या नाम दुःख सावरण्यासाठी कृष्ण सांत्वनासाठी जातो. तसं सोमनाथ भाऊ, बाबूराव भाऊ या गावातच आहेत, वारकरी आहेत. आमच्या वारकऱ्यांची भजनी मंडळाशी जोडलेले आहेत. परिवार दोन्ही सात्विक आहेत. सांत्वन करण्यासाठी जातो आणि बहिणीच्या सुखादुःखामध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी सांगतो, तायडे आता रडून काय उपयोग आहे, होणारी गोष्ट होऊन गेली. त्यावेळेस ती बहीण भावाच्या दारा म्हणजे भावाच्या समोर हात पसरते आणि सांगते, दादा जर दिवाळीच्या सणाला मी तुझ्या दारात आले तर मला साडी पातळ घेऊ नकोस. रक्षाबंधनाला तुला राखी बांधायला आले तर मला ओवाळणी टाकू नकोस. पण एक बहीण भावाच्या दारात भीक मागते, मला थोडीशी मदत कर राजा, थोडीशी मदत कर. हा तुझा भाचा एवढं दुःख उपभोगतोय, गेलाय तो, त्याला थोडंसं जीवदान दे, कारण तू देव आहेस. भावाला जी उपमा दिली जाते, भाऊ देव आहे. याच्या अगोदर तू गुरुजींचं पोरग जिवंत केलंस, अनेकांना तू मदतीचा हात दिलास, मग रक्ताचा धागा असताना सुद्धा तू का जपत नाहीस? वाटलं कृष्णाला सुद्धा का मी ताईडे मदत केली पाहिजे, पण खरं सांगू आयुष्य संपलेलं होतं. आयुष्य संपल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारे काहीच करता येत नाही. कृष्ण सख्यानं हात जोडले आणि सांगितलं, ताई करणं हे अशक्य आहे, कारण तू रडायचं बंद कर, जे झालं ते झालं, उपजल्या पिंडा मरण सांगाते. मी अगोदर बोलून गेलो, मृत्यू हा अठळ आहे, जगातलं पहिलं सत्य आहे. त्यावेळेस त्या आईनं सांगितलं, खरं सांगू तुझे माझं सांत्वन करतो ना, तर त्याचं उत्तर आहे, पुरुष नावाच्या जातीला हृदय असतं पण मृदू नसतं. खरं तर एखाद्याची आई हो कृष्णा, तेव्हा तुला कळेल लेकराच्या संबंधाचं दुःख काय असतं. माझ्या माता माऊल्या इतक्या हळव्या असतात. पुरुष मंडळीच्या बाबतीत तुमच्या माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. दुःख पचवण्याची एक ताकद आपल्याकडे वेगळी आहे, त्यांच्याकडे नाही. शेजारी कुणाला दुःख होऊ द्या, त्यांच्या डोळ्यातून आसू येतात, हो आसू येतात. भगवंतानं सृष्टी निर्माण करतानाच, देवानं सृष्टी निर्माण करतानाच स्त्री कशापासून निर्माण केली असं जर विचारलं तर जाता जाता सांगून जाईल. सगळे अभ्यासू श्रोते पुढे बसलात आपण. देवानं हृदयाचा तुकडा काढून स्त्री नावाचं पात्र बनवलं. पुरुष कशापासून बनला असं जर तुम्ही विचारत असाल तर देवानं टवकीचा टणक भाग काढून माणूस बनवला आणि हृदयाचा मृदू तुकडा काढून स्त्री बनवली, म्हणून तिचं अंतकरण हळवं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरानं गाथा नावाच्या प्रकरणात मुलाचं प्रेम दाखवताना बाप नाही रेखाटला. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. आईचा प्राण कासावीस होतो लेकरासाठी, वंशाच्या दिव्यासाठी. म्हणून कायम माझे मुलं सुखात असली पाहिजे ही भावना फक्त आईच्या अंतकरणामध्ये असते.
आणि ती सुख आपल्या जीवनामध्ये देण्यासाठी प्रयत्नशील असते, स्वतःचं जीवन धोक्यात घालून. ऐकलं याच्या अगोदर, एका बीजा केला नास मग भोगिले कनिश. आजपर्यंत म्हणून या जीवसृष्टीमध्ये, या जगतामध्ये हजारो नाते आहे, पण आईच्या नात्याला तोड नाही. किती प्रेम करते आई. वंशाच्या दिव्यावर एक इतिहासामध्ये हिरकणी नावाची माता झाली. इतिहासामध्ये हिरकणी नावाची माता झाली आणि त्या हिरकणी नावाच्या मातेचं लेकरू खाली आहे आणि हिरकणी डोंगरावर आहे. पण लेकराच्या रडण्याचा आवाज आला आणि कशी उतरली हिरकणी. त्या गडाचं नियोजन करणाऱ्याला विचारलं छत्रपतीनं, आणि तेव्हा हिरकणीला समोर बोलवलं. तेव्हा त्या हिरकणीनं सांगितलं, माझं मुलगं खाली होतं आणि तिच्या ओरडण्याचा आवाज मला सहन झाला नाही त्या लेकराचा. मी माझ्या स्वतःच्या देहाची पर्वा न करता, मी कुठल्याही प्रकारचा रस्ता आणि वाट न बघता, मला भेटेल त्या रस्त्यानं मी तिकडनं डोंगरावरनं खाली काही क्षणात आले, कारण त्याच्या प्रेमानं मला तिथपर्यंत खेचलं. माय लेकराचा धागाच वेगळा असतो. देह विसरे आपुला जवळ घेतासी न गेला, जवळ घेतासी न गेला, जवळ घेतासी न गेला. देह विसरे आपुला जवळ घेतासी न गेला, जवळ शिनभाग जातो. किती थकलेली असू दे आमची माता माऊली, पण वंशाच्या दिव्याला पाहिल्याबरोबर तिचा थकवा निघून जातो. कष्ट केलेत या माता माऊलीनं. कुणासाठी केले? वंशाच्या दिव्यासाठी केले. महाराज लेका सुनाचा संसार बघत असताना योगायोगानं नंदाताईसारखी सून मिळाली. लेकीची जागा त्यांनी भरून काढली आणि आई म्हणून सासू न मागता त्यांच्याकडं आई म्हणून पाहिलं. इतक्या दिवस सेवेची संधी त्यांना मिळाली. आज तेच पात्र निघून गेलं. का तुकोबरायांनी रेखाटलं गाथा नावाच्या प्रकरणामध्ये? तर त्याचं कारण आहे, या जगतामध्ये मी बोलून गेलो, बदलला निसर्ग, बदलली नियत, बदलला माणूस, पण आई नावाचं पात्र कधीच नाही बदललं. तेव्हा याच माता माऊल्या सहज बोलल्या, आईला साप झाला तरी वाला वाटला नाही. म्हणजे आईला साप झाला तरी वाला वाटला नाही. अहो, मुलगा हलकट असू द्या, नीच असू द्या, नालायक असू द्या, पण तरी सुद्धा आई त्याला प्रेमानच कुरवाळते. कधीच वाईट म्हणत नाही आई त्याला, कारण तो तिचा आहे. आता ती मुलं आईला चांगलं म्हणतात का नाही हा वादाचा मुद्दा आहे. आपण आईकडे कोणत्या नजरेनं बघतो तो वादाचा मुद्दा आहे. पण आई आपल्याकडे म्हणून शास्त्रकारांनी सांगून टाकलं, जगात कुपुत्र पुष्कळ जन्माला आली, पण कुमाता अजून जन्माला आली नाही, भविष्यात येणार नाही. भविष्यात सुद्धा आई अशी कुमाता जन्माला येणार नाही. केवढा विश्वास आहे साधू संताला. म्हणून तिच्या स्वभावाची जाणीव करून देताना जगद्गुरु तुकोबरायाने अभंगाच्या दुसऱ्या मातेचा स्वभाव आयचा, 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 मातेचा स्वभाव
आईच्या स्वभावाची जाणीव करून दिली तुकोबाराने. तुकोबार म्हणता ऐसा मातेचा स्वभाव आणि सूत्रदोरी एक जीव. या वयात सुद्धा महाराजांचं गाणं म्हणजे फार गोड आहे. जिथली तिथंच आहे, प्रसंगावधान आहे. ऐसा मातेचा स्वभाव. म्हणून या जगतामध्ये तुमचे माझे सगळ्यांचे स्वभाव भिन्न भिन्न आहे, परिस्थिती अनुरूप आहे. जोपर्यंत माणसाला एखाद्याची गरज लागते तेव्हा त्याचा स्वभाव मृदू असतो, आणि गरज भागल्याच्या नंतर त्याचा स्वभाव उतावीळ होत असतो. पण आई कोणत्याच परिस्थितीमध्ये बदल करत नाही. सुखातही तेच आणि दुःखातही तेच. आई नावाच्या पात्राचा स्वभाव फार गोड असतो. ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. त्या स्वभावाच्या संबंधानं पुराणामध्ये असे दृष्टांत कथा आली. महाराज द्रौपदीची 5 पोरं मारली एका नराधमानं. द्रौपदीची 5 पोरं मारली. ती झोपेत मारली, काही गुन्हा नसताना मारली. साहजिक आहे, 2 शब्द तुमचं माझं झालं तर तुम्ही मला त्याचा बदला घेतला तर ते काही हरकत नाही, कारण एकमेकाचं वैर आहे, सूडबुद्धीचं आहे. पण ती अज्ञान लेकरं झोपेत आहे, याच्या अगोदर कधी चर्चा नाहीये, पण झोपेत लेकरं मारली आणि आपल्या लेकराच्या निधनाची वार्ता 5 पतिदेवाच्या कानावर पडली. आई धाय मोकलून रडते. काय गुन्हा केला होता त्या मारेकऱ्याचा, का माझ्या वंशाच्या दिव्याला त्यानं दगाफटका दिला. देहापासून शरीरापासून गर्दन छाटून टाकलं, शिरधडा वेगळं केलं. चिमुकली लेकरं. केवढा मूर्खपणाचा कळत झाला. शेवटी समुद्राला सुद्धा किनार आहे, दुःखाला परिसीमा असावी. त्याच मिनिटाला शपथ घेतली अर्जुनानं, भीमानं, नकुल सहदेवानं आणि राजा धर्मानं की आत्ताच्या आत्ता मी त्याचा शोध घेणार आणि त्या मारेकऱ्याला समोर पकडून आणणार. महाराज त्यावेळेस भीमानं सांगितलं पकडून नाही, सापडेल तिथं गदेनं ठेचायचा. अर्जुन म्हणला बाण लावून तयार आहे, त्याच्या देहाच्या चिंदड्या करायच्या. नकुल सहदेव त्या परीनं बोलतात, पण राजा धर्मानं सांगितलं त्याला इथं आपण नाही मारायचं. मग जिची पोरं मारली तिनं जो न्याय दिला तसं त्याला मारायचं आपण. म्हणून काही मिनिटातच शोध घेतला आणि तो मारेकरी सापडला. त्या मारेकऱ्याचं नाव सांगून जातो अश्वत्थामा. अश्वत्थामा नावाचा मारेकरी आहे. तो सापडला आणि लगेच पकडला आणि तो द्रौपदीच्या समोर उभा केला. काय असतो आईचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. आईचा स्वभाव तो आईचा स्वभाव आहे. आता बाकी द्रौपदीच्या समोर अश्वत्थामा मारेकरी उभा आहे आणि त्या प्रसंगाला सगळेच त्या निकालाची वाट बघताय. द्रौपदी काय सांगते, गदेनं ठेचून मारायला, बाणानं त्याचं शिरधडा वेगळं करायला, कशा पद्धतीने आता सूचना करते. पण महाराज सगळे निकालाची वाट बघताना द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडला, सोडून द्या त्या अश्वत्थाम्याला. अश्वत्थाम्याला सोडून द्या. राजा धर्माना त्यांनी विचारलं असं का निकाल दिलास तू. त्यावेळेस द्रौपदीच्या मुखातले शब्द आहे, मी बोलून गेलो स्त्रीचं अंतकरण किती हळवं असतं. त्यावेळेस तिनं बघितलं आणि सांगितलं की तुम्ही ज्याला मारताय त्याच्या बापाकडून तुम्ही धनुर्विद्या शिकलात अर्जुना. हा गुरुद्रोह होईल आणि त्या गुरुद्रोहाचं पातक तुम्हाला लागेल, म्हणून सोडून द्या. किती विचार करणारं पात्र आहे स्त्रीचं. माणसाच्या बाबतीत असं घडत नाही. माणूस लगेच निर्णय घेतो, चुका बरोबर ते नंतर. महाराज पुन्हा दुसरा त्या ठिकाणी प्रश्न विचारला, का त्याला सोडून द्यायचंय. त्यावेळेस सांगितलं तो ब्राह्मण पुत्र आहे आणि ब्रह्महत्येचं पातक तुम्हाला लागेल, म्हणून त्याला मारू नका. अजून पुढे जाऊन सांगितलं का त्याला मारायचं नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याची आई अजून जिवंत आहे, त्याची आई त्याची जिवंत आहे. मी माझ्या लेकराच्या जाण्याचं दुःख कसं पचवलंय मला माहित आहे. शब्द सुमनानं आपल्या अंतकरणाची जखम मलमपट्टीनं भरून निघत नाही. त्याची आई इतक्या हळव्या अंतकरणाची आहे, जर त्याच्या लेकराला मारलं ही वार्ता कानावर पडली तर ती स्वतःचा प्राण त्याग करेल, म्हणून त्याला सोडून द्या. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं अंतकरण जाणते, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं अंतकरण जाणते. जगद्गुरु तुकोबर म्हणतात ती माता व्हावं लागतं तेव्हा कळतं दुसऱ्याला सांगून काय फायदा आहे.
म्हणून ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. आईचा आणि बाळाचा नाळ एक असतो. शरीरामध्ये पोटामध्ये आईच्या गर्भामध्ये बाळाची वृद्धी होत असताना त्या ठिकाणी महाराज मुखातून अन्नद्रव्य दिलं जात नाही, मग ते नाळातून दिलं जातं. सूत्र दोरी एक जीव. अजून मला थोडस पुढे भालेराव पाटील सांगायचंय. मुलाचा रक्तगट वेगळा आहे आणि आईचा रक्तगट वेगळा आहे. दोन विभिन्न रक्तगट शरीरामध्ये चालतात का असं जर विचारलं तर अजिबात नाही. रक्ताचा गट चुकला तर पेशंट दगावलं जातं. मग महाराज तरी मुलग दगावत का नाही? कारण आईच्या नाभी कमलामध्ये भगवंतानं असं यंत्र बसवलं का आपल्या लेकराला जो रक्ताचा गट लागतो तो रक्तगट तिथून तयार होऊन जातो. सूत्र दोरी एक जीव. आईचा आणि बाळाचा देह वेगळे, जीव एकच आहे, प्रेम सारखंच आहे. लेकरू विसरतो तो वादाचा मुद्दा आहे. म्हणून ज्या आईनं आम्हाला हे सगळं प्रेम दिलं, जिच्यामुळं आम्ही हे जगत बघितलं, तिला आम्ही काय दिलं? काय दिलं? तो एक कवी कवित्व करत असताना फार गोड बोलतो. आईच्या भावना या रस्ता चुकलेल्या पोरांच्या समोर मांडतो. ती आई म्हणते, बेटा मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा. तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. मी तुला पाहून प्राण रोखिले, मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा. तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा. तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले. कलियुगातल्या लेकरांचा हलकटपणाचा कळत झाला. काय आम्ही आमच्या आईवडिलासाठी काय नाही केलं. तिनं स्वतःच्या पोटाला पीळ मारून आपल्या शरीराची वृद्धी केली. लोकाच्या बांधावर मोलमजुरी केली. लोकाची धुणे भांडे आमच्या आईनं केली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तेव्हा इतके चांगले दिवस कुणालाच नव्हते. मी अगोदरही बोललो का बॅनरवरचा आजींचा चेहरा सांगतोय किती कष्ट केलेत या माऊलीनं. कष्टकरी जीवन, घामातून हे सगळं लेकासुनाचा संसार उभा केला, नातेसंबंध जपले आणि आज ते पवित्र पात्र जे नाते जपणार आहे ते काळाच्या पडद्याआड गेलं. आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. आई नावाचं पात्र, लेकराच्या संबंधाचा धागा साधू संतांनी मांडला. महाराज काटाबाराकडे गेला. अजून आईच्या संबंधानं तुम्ही काय बोलाल? महाराज म्हणतात, आईच्या संबंधानं आई म्हणजे सुखाची ठेव आहे बुवा. ऐशी सुखाची विश्रांती, 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 ऐसी सुखाची विश्रांती, ऐसी सुखाची विश्रांती. उमटे माते ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा सुखाची विश्रांती, उमटे मातेची या चित्ती.
गोड गायलं साबळे महाराज, चांगलेच आहे सगळं, ग्रुपच गोड आहे तुमचा. सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. आईच्या हृदय पटलावर लेकरासाठी सुख वसवून ठेवलं, साठवून ठेवलं. कुणासाठी? मुलासाठी. त्याच्यात कुणी वाटेदार नाही. म्हणून आईच्या हृदय पटलावर त्या सुखाच्या तिजोरीची चावी आईनं वंशाच्या दिव्याला दिली. आईचं हृदय म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे. आईचं हृदय म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे. आज त्याचं मांगल्य आम्ही ठेवलं नाही, त्याचं पावित्र्य आम्ही जपलं नाही, त्याची चावडी बनवली. ही शोकांतिका आहे. म्हणून आई नावाचं पात्र किती मोठं आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, येती मिळून झाला आई. सुखाची विश्रांती आणि उमटे मातेची या चित्ती. विश्रांतीचा ठाव देणारं पात्र आहे आई नावाचं. माझ्याकडे हजारो दृष्टांत आहेत. आणि याच्या अगोदर मी या गावात बरीच कीर्तनं केली शेकड्याहून आधी. म्हणून मला जाता जाता आई नावाचं पात्र, सुखाची विश्रांती कशी, तर रडणाऱ्याचे आसू पुसते आई. त्याच्यासाठी दृष्टांत मी सांगून जाईन फक्त दिशा देऊन. बाळध्रुव रडत आला आणि आईनं त्याला सांगितलं, बेटा अरे व्यावहारिक सत्तेतल्या बापाच्या मांडीवर बसल्यापेक्षा मी तुझी आई तुला पत्ता सांगते बघ. जर आईच्या शब्दावर विश्वास असेल तर 100% विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. शेवटी ऐकलं. जर मिळालाच कुणी तुला एखादा साधू तर विचार त्याला, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. पुसावेची हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. कशानं माझा उद्धार होईल. आणि जर त्या साधूनं तुला योग्य सल्ला दिला तर ऐक, त्यांचं भलं होईल तुझं. हा आईनं दिलेला मुलाला सल्ला आहे. आणि त्यानं ऐकला. अर्थात तो बालिश बुद्धीचा आहे, कोवळ्या वयातला मुलगा आहे, पण आईच्या शब्दावर त्यानं विश्वास ठेवला. आणि शक्यतो मुलं बारकी आहे तोपर्यंतच आईचं ऐकतात, नंतर बाईच्या अधीन होतात. तो वादाचाच मुद्दा आहे. शेवटी आईचं ऐकलं आणि बाळ ध्रुवाला आढळ पद प्राप्त झालं. आढळपदी बाळ ध्रुव बैसविला. महाराज आढळ पदाचा पाईक झाला बाळ ध्रुव आईचं सांगण्यावरनं. म्हणून ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये ज्यांनी आई वडिलाचं ऐकलं आजही त्यांचे संसार सुखाचेच आहे. आईचं ऐकून संसार सुखाचे झाल्याचे उदाहरणं इतिहासानं हजारो रेखाटलेत, पण बाईचं ऐकून कुणाचं भलं झालं असं एकही उदाहरण नाही आपल्या डोळ्यासमोर. ऐकतो तो नाविलाज आहे. म्हणून ऐकावं कुणाचं, एकतर साधू संताचं, नाहीतर आपल्या जन्मदात्या आईचं. आई म्हणजे सुखाची विश्रांती आहे, सुखाची तिजोरी आहे. सुखासाठी किती उपाय करतो आम्ही. बंगला, घरं, गाड्या, घोड्या, सत्ता, संपत्ती, लोक, बॅलन्स सगळंच कमवून ठेवलं. कशासाठी? सुखासाठी. शेती करतो, शेतीला जॉईंट धंदा करतो, नोकरी करतो, त्यात ओव्हरटाईम करतो, काय नाही करत सुखासाठी. मिळतं का सुख? आई नावाचं पात्र जर जीवनातलं वजा झालं तर तुमच्याकडं सुख नाही. आणि जोपर्यंत तुमचे आई वडील आहे तुमच्या इतके श्रीमंत तुम्हीच. म्हणजे खरी संपत्ती तीच आहे. आम्ही चुकीच्या संपत्तीच्या पाठीमागं लागलो. म्हणून तर तुकोबराने सुखाचा पत्ता सांगितला दुःखी लोकाला. सगळे चेहरे पडलेले आहेत, चार भिंतीच्या आत प्रत्येक जण दुःखी आहे. मग सुख आपल्या जवळ आहे, तुझा आहे तुझा पासी, परी तू जागा चुकलासी. म्हणून सुख आपल्या जवळच आहे. त्याच्यासाठी याच्या अगोदर शेळके महाराज मी बोलून गेलो असेल तरी सांगून जातो जाता जाता. दुर्योधनाला वाटलं मी वज्रदेही झालो पाहिजे, आणि वज्रदेही होण्यासाठी ध्रुव त्या ठिकाणी महाराज तो दुर्योधन प्रयत्नशील आहे. तो कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य यांना विचारतोय का मला वज्रदेही होण्यासाठी कोणीतरी सांगा, कोणतं केमिकल शरीराला लावू का, अंगावर चिलखत पांघरून जाऊ का, मला वैऱ्याकडून धोका मिळणार नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुला हा पत्ता राजा धर्म सांगेल. धर्म म्हणजे विरोधी वाकावर. आयुष्यभर ज्यांच्या विरोधात काट्या घासल्या त्याच्याकडेच पुन्हा विचारायला जायचे. हा पत्ता साधू संतांनी सांगावा. म्हणजे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचेन, कीर्तिमुखे ज्याचे नारायण. मग तिथं भीत गेला आणि विचारलं राजा धर्माला, मी आलोय तुझ्याकडे माझी समस्या घेऊन. काय? मला वज्रदेही व्हायचंय आणि त्याच्यासाठी तुझ्याकडून मला काहीतरी माहिती अपेक्षित आहे. तेव्हा महाराज त्या दुर्योधनाला चुकीचा सल्ला दिला नाही राजा धर्मानं. त्यांनी सांगितलं तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. काय? आईनं महाराज डोळ्यावर पट्टी बांधली, नवरा जन्म अंधाय तर मी हे जग का पाहू. तिच्या डोळ्यात एवढी पावर तयार झाली आईच्या,
का फक्त डोळ्यावरची पट्टी उघडली आणि तुझं शरीर तिनं तिच्या डोळ्यानं जर पाहिलं तर त्या डोळ्यातले तपाचे जे किरण आहे ते तुझ्या शरीरावर पडले का जगातलं कोणतं शस्त्र तुझ्यावर काम करणार नाही. आईची ताकद कळाली ना. पण आम्ही आईच्या नजरीला नजरच भिडवायला तयार नाही महाराज. म्हणून आईनं त्या ठिकाणी डोळ्यावरची पट्टी काढली आणि दुर्योधनाकडे बघितलं. पण भगवंतानं त्याला सांगितलं की बाबा लज्जा रक्षणासाठी फक्त थोडासा झाडपाला लाव. आईच्या जवळ जायचं असलं तरी ऐकणारे जाणकार आता पण तेवढा भाग कच्चा राहिला. अजून मला पुढे जाऊन बोलायचंय. खरं तर मंदिरात आम्ही कासवाची प्रतिमा सभा मंडपात पाहिली बघितली. आता मंदिर आम्ही महाराजांनी जे समोर शिव मंदिर आहेत. आज हरतालिकेचा दिवस आहे. महिलांसाठी अति पवित्र आणि मांगल्याचा दिवस आहे. मला तिकडे हात घालायला पाहिजे होता पण वेळ 12 वाजली. आता आपलं महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून आजच्या दिवशी भगवान भोलेनाथाची शिवाची सेवा करून इच्छित पती मिळतो आणि आपलं जीवन योग्य पद्धतीनं जीवाचं शिवाशी समर्पण होतं. म्हणून कुमारिकेपासून तर सौभाग्यवतीपर्यंत म्हणजे प्रत्येकानं हे व्रत केलं पाहिजे. आणि आज त्याच व्रताचं पालन करत असताना स्वर्गीय वैकुंठवासी गंगा भागीरथी रखमाजी त्या शिवाकडेच गेल्या ती तक्रार नोंदवायला. काय कारण जीवनातला खरा प्रवास त्यांच्या जीवनातला योग्य झाला. महत्वाचा मुद्दा आहे. आईच्या डोळ्यात ती ताकद आहे. कासविनीला देवानं स्तन आणि दूध दिलं नाही. मग पिलाला भूक लागली का ते आईच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आणि भूक लागली का त्याची ताणभूक भागते. आम्ही आईच्या डोळ्यात डोळा घालायलाच तयार नाही. आम्ही वाकड्या नजरीनं सुद्धा तिच्याकडे पाहत नाही. इतकी कृपण झालोत आम्ही. महाराज म्हणतात जीवनामध्ये आई नावाचं पात्र. आणि आज रखमाजीनं त्यांच्या जीवनातला हा पर्वकाल फार गोड साधला बुवा. बघा तुम्ही आज सगळ्या माझ्या माता माऊल्यांना आज उपवास आहे. भगवान भोलेनाथाची पूजा करताना आम्ही 100हून अधिक महिला इथं बघितल्यात. त्याचं कारण आज आजी कुठं गेल्या असं जर विचारलं तुम्ही नाही यांनी तर त्या सांगतील मी माझ्या मूळच्या माहेरला गेले. मी माझ्या मूळच्या घराला आले. आता इतक्या दिवस मी साबळे परिवारात सासरी नांदत होते. आव्हाड परिवार फक्त जन्म देण्यापुरता पण शेवटचा मुक्काम माझा त्या भगवान भोलेनाथाच्या जवळ आहे. शंकराच्या जवळ आहे. आणि आज हा पर्वकाल मी माझ्या जीवनामध्ये साधला. आणि जाता जाता तुम्हाला मला त्या मातेनं निरोप ठेवून सांगितलं बाई बाई जाते ग माहेरला. बाई बाई जाते ग माहेराला. 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 माझ्या मुलाच्या घराला. माझ्या मुलाच्या घराला. बाई बाई जाते ग माहेराला. 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 आज आजी त्यांच्या माहेरला गेल्या खऱ्या. माहेरात कोण आहे? माझा पंढरीचा पांडुरंग आणि माझी जन्मदाती आहे रुक्मिणी. आज मला त्यांच्याकडे जायचंय. कारण का जीवानं शिवाशी ऐक्य साधलं का पुन्हा येण्या जाण्याचा संबंध मिटला जातो. भगवान भोलेनाथाची सेवा करून इच्छित गोष्ट जीवाला प्राप्त होते. तो हरतालिकेचा दिवस आहे आजचा. आणि या माता माऊलींनी त्यांच्या जीवनामध्ये तो साधला हा पर्वकाल आणि गेला अंतरीचा मल. महाराज आई सुखाची विश्रांती आहे. आई मायेचा सागर आहे. आई प्रेमाचा आगर आहे. आई सुख म्हणून जीवनामध्ये ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला सुखाचा समुद्र आटला. आईची उंची किती आहे? आहेत गोकुळ महाराज म्हणून जाता जाता दिशा देऊन जाईल. महाराज
आई मायेचा सागर आहे. मायेचा सागर जीवनाकार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार माझे मायेचा सागर तिने दिला जीवनाकार. हो तळपत्या उन्हात त्या रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास. ओल मातीतून चालताना तुडविले काट्यांचे पास. आई माझे मायेचा सागर तिने दिला जीवनाकार. नदीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग आई तुलाच मी मागेन. आई माझे मायेचा सागर तिने दिला जीवनाकार. जीवनाकार जीवनाकार. जीवनाकार. आई मायेचा सागर आहे. आई प्रेमाचा आगर आहे. आज सुखाची तिजोरी जगद्गुरु तुकोबराने तिचा पत्ता सांगितला तुम्हाला मला. सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. आईच्या हृदय पटलावर वंशाच्या दिव्यासाठी तिनं सुख सामावून ठेवलं. आत्ताही आणि गेल्यानंतरही. गेल्यानंतर सुद्धा. म्हणून आजही सुद्धा तुमच्यासाठी सुखाचा वर्षाव करेल आई. ते तिनं ठेवलेलं सुख तुम्हाला देईल. पण तुम्ही आईशी कनेक्ट असला पाहिजे. म्हणून आज सुद्धा आपली आई स्वर्गात असेल तिथं आपल्या लेकराच्या मुखातून किंवा त्याच्या माध्यमातून जे सत्पात्री कार्य घडतं. पुत्राची ये वार्ता शुभ जेवी ऐके माता. तैसे राहो माझे मन आणि गाता ऐकता हरिगुण. आज त्या ठिकाणी हे आजचं कीर्तन ऐकत असताना संबंधित नातेवाईक उपस्थित माझे वैष्णव वारकरी आणि सर्वांच्या माध्यमातून गोड असं चालणारं आजचं हे भजन आई जिथं असेल तिथं ऐकत असतील की बस माझ्यासाठी माझ्या लेकरांनी माझ्या नातवंडांनी माझ्या भावांनी माझे भाचे माझ्या भाच्या नातू पंतू या परिवारानं हा सोहळा ठेवलात. आज त्या भजनाचं पुण्य चित्रगुप्ताच्या दरबारात त्यांना प्राप्त होण्यासाठी आपण दुःखित अंतकरणाने इथं जमलात. मग जिना आम्हाला सुख दिलं तिला आम्ही काय द्यायचं ते तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. म्हणा विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये. हरी जय जय हरी जय 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 हरी जय हरि जय 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 जय हरि 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 जय जय
यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा शब्दाश भाव आपल्यासमोर ठेवला. वेळ आपली संपली. कार्यक्रमासाठी गोड असं सूत्रसंचलन भजनी मंडळानं, साबळे महाराज वगैरे त्यांचे सर्व सहकारी अगदी वेळेत केलं. आणि आज दुःखित अंतकरणानं सर्व या साबळे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेले आप्तइष्ट सज्जन स्वकीय सर्वजण या ठिकाणी उपलब्ध आहेत. अखेरची आदरांजली या मातेच्या चरणी या पवित्र दिनी या ठिकाणी त्यांच्या चरणारविंदी हे भावपुष्प समर्पित करतो. आणि जाता जाता जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहे तोपर्यंत आपल्या बोलण्यातून त्यांचं अंतकरण दुखावलं जाणार नाही अशी वागणूक आईवडिलांच्या संबंधानं जिवंतपणे द्या. गेल्यानंतर श्राद्ध कर्म होईपर्यंत त्यांची सेवा करा. श्राद्ध कर्म का करावं, कोणी करावं, केल्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय, अनेक प्रासंगिक विधिविधान आपल्याला निश्चितच मांडता येतात. आपण त्या संबंधानं ते मांडलेत. आजही या ठिकाणी खरं तर फार मोठा सपोर्ट या परिवाराला सोमनाथ भाऊ आणि बाबूराव भाऊंचा आहेत. आणि आज आजींचे नातू नाती संपूर्ण या परिवाराला या ठिकाणी खरं तर ते दुःख पेलवण्याची शक्ती ऊर्जा भगवंतानं द्यावीत असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एक वेळेस सगळ्या गुणीजनांचं कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. गोड असा आवाज हॉलमध्ये आपण दिलात. कार्यक्रमाचं गोड असं चित्रीकरण या ठिकाणी होतं आहे. आणि या अभंगाच्या अनुषंगानं एकेका पदापदाचं चिंतन करताना अजूनही वेगळे दृष्टांत माझ्याकडे उपलब्ध आहेत. पण सगळ्या गोष्टीचा सारासार भाव मांडून या ठिकाणी जाता जाता आई नावाचं पात्र किती उंचीचं आहे ते जर बोलायचंच ठरलं, सांगायचंच ठरलं तर महाराज शास्त्रकारांनी सांगितलं समुद्राची शया आणि पृथ्वीचा कागद केला तरी आईचं चरित्र सांगायला आपण नक्कीच कमी पडणार. म्हणून असं एक पवित्र पात्र या ठिकाणी खरं तर आई नावाचं पात्र कुणाच्याही जीवनातलं जाऊ नये. कारण ते दुःख निश्चितच न पेलवण्यासारखं आहेत. आणि आज अशोक भाऊंचा आणि मंदाताईंचा हा सुखी संसार करत असताना खूप पराकष्टीने हे सगळं केलं. आणि त्याच्या खरं तर ते चेहऱ्यावर त्यांच्या ते भाव आपल्याला आजही पाहायला मिळतात. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सगळं संगोपन करणारी माय लेकरांच्या जीवनातील निघून जाते. त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये खरं तर तो आधार संपला जातो. म्हणून जाता जाता आईच्या नंतर पुन्हा एखादं पात्र आम्हाला भेटेल का तर ते पात्र शेवटच्या चरणात आणि फक्त भैरवीनं आपण ऐकू आता. म्हणा तुका मने संता, 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 तुका मने संता,
मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में मिले। बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के। मिले सुर मेरा तुम्हारा हो, मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। बजो मन राम चरण सुखदाई, बजो मन राम चरण सुखदाई। हो राम चरण सुखदाई, हो राम चरण सुखदाई। बज मन राम चरण सुखदाई, बजो मन राम चरण सुखदाई। ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। शाळा शिकताना, शाळा शिकताना तान भूक हरली रे। विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। जे कारंजले गांजले त्याचे मने जो आपुले। तोची साधू ओळखावा, देवते तेचे जाणावा। सूत्रधारी एक जीवना, माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल। हा बोली लिले पुरे वेडे वाकोडे उत्तरे। क्षमा भरज महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मी आपला। करा क्षमा भरज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी करा। करा क्षमा भरज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव। माऊली ज्ञानेश्वर भगवान की। हॅलो, महाराजांनी आईची भूमिका तुकाराम महाराजांच्या याच्यातून समजावून सांगितली आणि खूप असं मोलाचं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले। तरी सर्व आपल्या भजनी तर्फे महाराजांचं आणि अभिनंदन करतो आणि प्रत्येकाने आता इथे आलेल्या सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यायचा, जेवणाशिवाय कोणीही जायचं नाही आणि इथेच बसायचे। महिलांसाठी विशेष सूचना की त्यांच्यासाठी फराळाची व्यवस्था आहे, तरी महिलांनी सुद्धा आणि फराळाचा आस्वाद घ्यायचा आहे, तसं कोणीही जाऊ नये।